भगवंताच्या भेटीसाठी आतुर झालेले लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरच्या वारीत मोठ्या भक्तिभावाने सहभागी होतात. परंतु या भोळ्या भाबड्या गोरगरीब वारकऱ्यांना वारी दरम्यान अनेक संकटांना सामोरे जावे लागते. अनेकदा मोठे अपघात होतात. त्यामध्ये काही वारकऱ्यांचा बळी जातो तर काही गंभीर जखमी होतात. अशा अपघातग्रस्त वारकऱ्यांना व त्यांच्या वारसांना मदतीचा हात देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने वारकऱ्यांसाठी विठ्ठल रखुमाई वारकरी योजना 2025 या योजनेची घोषणा केली आहे. महाराष्ट्र सरकारने त्या संदर्भाने एक स्वतंत्र GR काढला असून या GRचे अवलोकन करून या योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या मदतीचे स्वरूप, निकष व नियम यासंबंधीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मग चला हा GR काय आहे ते पाहू. तर वारकरी बंधूंनो, महाराष्ट्र सरकारने दिनांक 1 जुलै 2025 रोजी एक स्वतंत्र GR काढून श्री क्षेत्र पंढरपूर येथे वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांसाठी विठ्ठल रखुमाई वारकरी योजना 2025 राबविण्याबाबत एक स्वतंत्र GR काढला आहे. या GR नुसार आषाढी वारी 2025 दरम्यान वारी सुरू झाल्याच्या दिनांकापासून ते वारी समाप्त होण्याच्या दिनांकापर्यंत, म्हणजेच दिनांक 16 जून ते दिनांक 10 जुलै 2025 या कालावधीत अपघाताने अथवा दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या अथवा जखमी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासन निर्णय दिनांक 27 मार्च 2023 मधील तरतुदीनुसार मदत देय राहील. मदतीचा तपशील खालीलप्रमाणे देण्यात आलेला आहे. अपघाताने अथवा दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या निकटच्या वारसदारास 4 लाख रुपयाची मदत मिळणार आहे. तर वारी दरम्यान 40 ते 60% अपंगत्व आल्यास 74,000 रुपये मिळणार आहेत. तर 60%हून अधिक अपंगत्व आल्यास 2.5 लाख रुपये एवढी आर्थिक मदत मिळणार आहे. त्याचबरोबर 1 आठवड्यापेक्षा अधिक कालावधीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यास 16,000 रुपये, तर 1 आठवड्यापेक्षा कमी कालावधीकरिता दाखल झाल्यास 5,400 रुपयाची आर्थिक मदत या वारकऱ्यांना मिळणार आहे. या प्रस्तुत योजना आषाढी वारी 2025 करिता श्री क्षेत्र पंढरपूर येथे पायी अथवा खाजगी सार्वजनिक वाहनाने जाणाऱ्या वारकऱ्यांकरता लागू राहील. तसेच संबंधित वारकरी आषाढी वारी 2025 करिता श्री क्षेत्र पंढरपूर येथे गेल्याबाबतचे संबंधित तहसीलदार यांचे प्रमाणपत्र दाव्याच्या अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. सर्व तहसीलदार यांनी संबंधित वारकरी आषाढी वारी 2025 करिता गेल्याची खात्री करून तशा स्वरूपाचे प्रमाणपत्र मागणीनुसार संबंधित वारकरी अथवा त्याचे वारसदार यांना निर्गमित करावे, अशा प्रकारचे देखील आदेश या शासन निर्णयाद्वारे देण्यात आलेले आहेत. याकरिता संबंधित वारकऱ्यांच्या वारसाने आणि संबंधित वारकऱ्याने जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करणे आवश्यक राहील. राज्य शासनाकडून याकरिता देण्यात येणारी मदत संबंधितांना मंजूर करून वितरित करण्याकरिता जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात येत आहे. सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी या योजनेअंतर्गत सानुग्रह अनुदानाची मागणी करण्याचा अर्ज आल्यास तहसीलदारांचे प्रमाणपत्र, मृत्यू वैद्यकीय प्रमाणपत्र पडताळणी करून आपत्ग्रस्त वारकऱ्यांना वारी कालावधीत झालेल्या अपघाताची व्याप्ती लक्षात घेऊन आणि संबंधित प्रकरणनिहाय परिच्छेद क्रमांक 1 मधील सानुग्रह अनुदान मंजूर करून वितरित करावे, असेही निर्देश देण्यात आलेले आहेत. प्रस्तुत ह्या योजनेसाठी होणारा खर्च हा लेखाशीर्ष 2244 नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी सहाय्य, पूर, चक्रीवादळ या संदर्भाने या लेखाशीर्षाखाली आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये उपलब्ध असलेल्या निधीमधून पूर्व नियोजनाद्वारे उपलब्ध होणाऱ्या निधीमधून करण्यात यावा, अशा प्रकारची देखील सूचना या शासन निर्णयाने करण्यात आलेल्या आहेत. आषाढी वारी 2025 दरम्यान या कालावधीत समाप्तीनंतर संबंधित जिल्हाधिकारी यांनी आपल्या जिल्ह्यातील मदतीचा अहवाल व तपशील
शासनास दिनांक 30/7/2025 पर्यंत सादर करावा अशा प्रकारच्या देखील सूचना करण्यात आलेल्या आहेत। सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर देखील उपलब्ध करण्यात आलेला आहे। तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी वारकऱ्यांनी काही कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे। त्यामध्ये प्रामुख्याने वारीमध्ये सहभागी झाल्याचे दिंडी प्रमुखाच्या यादीतील नाव, स्वतःचे ओळखपत्र, अपघात प्रकरणी FIRची प्रत, दवाखान्याच्या उपचाराचे व खर्चाचे पुरावे व पावत्या इत्यादी कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे। महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या विठ्ठल रुक्माई वारकरी योजना 2025 या योजनेचा लाभ अपघातग्रस्त वारकऱ्यांना व त्यांच्या वारसांना नक्की होईल अशी खात्री बाळगूया। ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व अशाच अद्ययावत माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।